वाल्या तर शांतच झाला, पण मनात त्याला राग भरलेला होता. ती म्हटली थांबा थोडं, तुम्हाला चहा करून आणते. स्वयंपाक घरात गेली, चहा बनवायचं नाटक केलं तिनं. लगेच विंचू चावला, ओरडायला लागली. मला विंचू चावला नव्हता, फक्त नाटक होतं. विंचू चावला, ओरडायला लागली. वाल्या पळत आला, काय झालं म्हणे. विंचू चावला. खूप वेदना होतात, मुंग्या चढल्या, पूर्ण पायात माझ्या मुंग्या आहेत, माझ्या अंगात मुंग्या चढतायत. तो म्हटलं डॉक्टर आणू का, झाडपाल्याचं औषध आणू का, काय करू मी सांग. ती म्हटली एकच करा, माझ्या अर्ध्या मुंग्या वाटून घ्या. काय म्हटली, माझ्या अर्ध्या मुंग्या वाटून घ्या. वाळल्यानं त्याचा पाय हातात धरला होता, दिल ढकलून खाली. म्हटलं का वेडी झालीस तू. अगं मुंग्या, विंचू तुला चावलाय आणि मुंग्या मला कशा घेता येतील वाटून. मुंग्या ही काय वाटून घ्यायची गोष्ट आहे. लगेच उभी राहिली ती म्हटली मला पण तेच म्हणायचंय, जर तुम्हाला माझ्या मुंग्या वाटून घेता येत नाही तर मी तुमचं पाप कसं वाटून घेणार. तुमचं पाप आणि तुम्ही, मी तुमचं पाप वाटून घेऊ शकत